अमित शहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान 2 भाजप खासदार जखमी, राहुल गांधींविरोधात तक्रार, पंतप्रधानांकडून जखमी खासदारांची विचारपूस। अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील यासाठी शुभेच्छा, मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य, आपण आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूह भेदता येत असल्याचाही दावा। मुंबईत भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यालय फोडण्याचा प्रयत्न, राहुल गांधींच्या धक्काबुक्कीत भाजप खासदार जखमी झाल्याचा आरोप, पोलिसांकडून लाठीमार। भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यानं गुडघ्याला दुखापत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा प्रतिआरोप, उपराष्ट्रपतींकडे चौकशीची मागणी। शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात मवियाचा एल्गार, राज्यभरात आंदोलन। व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रकारची मतपत्रिकाच, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। भारत जोडोत सहभागी काही संस्थांचा शहरी नक्षलींशी संबंध, मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप, निवडणुका जिंकण्यासाठी शत्रूंना खांदा न देण्याचं आवाहन। किमान 1.5 वर्षासाठी मंत्री करा, नाहीतर मतदारांना काय तोंड दाखवू, एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भुजबळांकडून खंत व्यक्त। गोपीनाथ मुंडेंना सोबत घेऊन ओबीसींसाठी वेगळा पक्ष स्थापन करणार होतो, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळांकडून अपूर्ण राहिलेल्या रणनीतीची माहिती। बेळगाव केंद्रशासित करण्यापूर्वी मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव पाठवा, कर्नाटक काँग्रेसचे आमदार सौदींचा उद्दामपणा, महाराष्ट्र काँग्रेसकडून नाराजीचा सूर। कर्नाटक सरकार अलमट्टीची उंची वाढवणार, पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका, महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा आरोप। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीनं रद्द करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। विधान परिषदेच्या सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर राम शिंदेंकडून मातोश्रींसह फडणवीसांची भेट, अंबादास दानवेंचंही भावूक भाषण। संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांची दांडी, शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हा, महायुतीच्या आमदारांना संघाच्या सूचना। नीलकमल बोट दुर्घटनेप्रकरणी हेलिकॉप्टरच्या मदतीनं शोध मोहीम, जिवलग गमावलेल्या नातेवाईकांचा आक्रोश, विधानसभेतही पडसाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।